मान्यवर हा कार्यक्रम जवळजवळ 1 महिन्यापासून निश्चित झाला। या कार्यक्रमाची वेळ 10 वाजताची होती, परंतु आता 3 वाजत आले आणि या सर्व कार्यक्रमाला विलंब होत गेला। या ठिकाणी उपस्थिती एवढी होती, या लोकांनी एवढे कष्ट केले, एवढी मेहनत केली की या ठिकाणी बसण्याकरता जागा नव्हती, कारण सर्व मंडप भरलेला होता ना। पण आता तर सर्व लोकांना कामधंदे ते निघून गेले। भाऊच्या मागे मी व्याप असते ते आपण समजू शकतो, पण या ठिकाणी संत आदिशक्ती मुक्ताबाईचं जे मंदिर आहे, संत गजानन महाराजाचं मंदिर आहे, पांडुरंग परमात्म्याचं मंदिर आहे, ज्ञानेश्वर महाराजाचं मंदिर, सर्व मंदिर आहे। पण मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती संत आदिशक्ती मुक्ताबाईचं मंदिर नांदुरा आणि मलकापूरमध्ये या मतदारसंघामध्ये संत मुक्ताबाईचं मंदिर कुठंच नाही। म्हणून या ठिकाणी संत मुक्ताबाईचं मंदिर मी नेहमी करता तुम्हाला सांगत असतो की या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येऊन गेले, त्यानंतर जर मंदिराचं काम कोणी केलं असेल तर चैनभाऊ इतके मंदिर या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी। म्हणून मागे काय झालं, पुढे काय झालं हा नंतरचा विषय आहे। आज जे काम ठरलं तुम्हाला माहित असेल की भाऊने माझ्या एका शब्दावर पती पंढरपूर असणारं संत सखाराम महाराजाचं मंदिर, ज्या ठिकाणी 200 दिंड्या येतात, लाखो वारकरी येतात, संत तुकाराम महाराजांच्या नेतृत्वामध्ये भाऊनी त्या ठिकाणी 2,56,00,000 रुपयाचं स्वतःच्या पैशातून त्या ठिकाणी मंदिर उभं केलं। तो भाऊचा मतदारसंघही नाही। त्यानंतर त्या ठिकाणी आमचा श्रीराम आश्रम जे आहे, पुरुषोत्तम महाराज भावस्कर, त्या ठिकाणी 50 लाख रुपये दिले, तो सभामंडप वरती केला। या ठिकाणी निमगावमध्ये महाकालेश्वराच्या मंदिराकरता भाऊनी त्यावेळेस जुन्या काळामध्ये 40 लाख रुपये खर्च केला सप्त्यासाठी, 11/11/2011 साली। आणि हे काम भाऊला ज्या ज्या ठिकाणी आम्ही शब्द देतो धर्मासाठी, स्वतःसाठी आम्हाला आयुष्यामध्ये काही मागणं नाही आणि आमच्याकरता आम्हाला काही पाहिजे नाही। आमचं जे काम आहे ते देवासाठी आहे आणि भाऊचंही जे काम आहे ते देवासाठी आहे। आणि हे जे काम होणार आहे, भाऊ नेहमी आम्हाला सांगतात की हे जे माझ्या हातून काम होणार आहे, सत्ता आज आहे उद्या नसेल, परंतु हे जे असणारं काम हे चंद्र सूर्य असेपर्यंत चैनभाऊ संचेतीचं नाव या ठिकाणी राहणार आहे। स्वर्गीय शक्तीसेठ संचेती होते, आम्ही ना भाऊंना त्या वक्ती सांगितलं की भाऊ शक्तीभाऊ तुमच्या समोर आहे, तुम्ही ते मंदिर त्या ठिकाणी बांधलं पाहिजे। आज शक्तीभाऊ तुमच्या आमच्यामधून निघून गेले, परंतु आज शक्तीभाऊच्या नावानं भाऊनं संकल्प त्या ठिकाणी केला आणि ते मंदिर त्या ठिकाणी उभं केलं। ही असणारी शक्ती या ठिकाणी आहे। पण काही काही लोक चुकीचा संदेश सुद्धा आपल्यातले देतात, चुकीचं मिसगाईड भाऊंना केल्या जाते आणि चुकीच्या गोष्टी होतात, म्हणून हा विलंब सुद्धा लागते। आणि मुक्ताबाई तुमची आमची परीक्षा पाहत असेल, चांगल्या कामामध्ये अनेक परीक्षा पाहत असतात। जगद्गुरु तुकाराम महाराजांना ज्या अगदी मंबा गोसाईंनी काट्याने मारलं, काट्याने भर कीर्तनामध्ये, त्या अगदी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अंगाच्या रक्ताचे चिंध्या उडत होत्या, चिऱ्या उडत होत्या, तरी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी संध्याकाळी विचार केला की मला ज्यांनी मारलं त्या माणसाला ते हात दुखत असतील तर जगद्गुरु तुकाराम महाराज मंबा गोसाळ्याचे हातपाय दाबण्याकरता गेले आणि ज्यांनी मारलं त्याचे हातपाय जगद्गुरु तुकाराम महाराजांना दाबले। म्हणून आज 375वी आज 16 आहे हा पूर्ण जगामध्ये साजरा होते, त्याला संत म्हटले जाते। म्हणून या संतांचा कार्यक्रम करत असताना गाडगे महाराजांचं 10:30 वाजता चिठ्ठी आली, कीर्तन चालू होतं, 10,000 समाज बसलेला होता जुन्या काळामध्ये, आणि जगद्गुरु संत गाडगे महाराजांना चिठ्ठी आली आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं की आपला एकुलता एक मुलगा आहे महाराज, तो मरण पावला। तर महाराजांनी त्या चिठ्ठी खिशात ठेवली आणि आपलं कीर्तन चालू ठेवलं। आणि जगद्गुरु संत गाडगे महाराजांनी काय म्हटलं माहित आहे, कैक मेले कोट्यानं कोटी, काय लढू मी एकट्यासाठी। हे जे जगामध्ये असणारे जे मुलं आहे ते माझे आहे, माझा एकुलता एक मुलगा जरी गेला तरी त्याची चिंता करत नाही, पण देवाचं चिंतन मी सोडणार नाही। म्हणून या ठिकाणी हा संत महात्म्यांचा मेळ आणि आदिशक्तीची असणारी ताकद, जगाच्या पाठीवर आदिशक्ती मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती, एवढी ताकद मुक्ताबाईची आहे। आणि ते मंदिराचा संकल्प आज या ठिकाणी भाऊच्या हस्ते भूमिपूजन आणि कामाची सुरुवात आणि त्यानंतर सभामंडप हे भाऊनी या ठिकाणी या ठिकाणी केला। जरी वेळ झाला असला तरी, लेट जरी झालं तरी कार्यक्रम थेट झाला पाहिजे आणि तो कार्यक्रम थेट होते। आज आपल्याला 15-20 कार्यक्रम आहे, काही उपयोग नाही। मुक्ताबाईचा आदेश असेल, मुक्ताबाईनं मांड्याचा असेल, कशाचाही कार्यक्रम असेल, मुक्ताबाईंना किती कष्ट झाले
हे तुम्ही आम्ही सांगू शकत नाही. त्यांच्या झोईमध्ये हे केलं. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या अगदी ताटी लावून घेतली त्या अगदी मुक्ताबाई लढत होत्या की दादा तुम्हाला जगाच्या कल्याणासाठी यावं लागेल. तर आपल्यालाही सुद्धा आता आपल्या मंदिरासाठी आपल्याला लढायचंही काम पडलं तर आपल्याला चैनभाऊशिवाय दुसरा कोणी माणूस नाही. आणि भाऊला ते माहिती आहे की पर्याय नाही. तर भाऊ 3 वाजता येऊ की 7 वाजता येऊ आपला संकल्प झाला की भेटून जायचं नाही. बरोबर आहे की नाही? सकाळपासून भाऊ आम्ही चहा नाही घेतला, जेवण नाही केलं ना, झोपलो ना, काही केलं. तर हा संकल्प आता तुम्ही पूर्ण करावा एवढीच तुम्हाला हात जोडून विनंती आहे. आमच्या स्वतः करता काही नाही. कोणी काय सांगते कोणी काय म्हणते ते जाऊ द्या. राजकारणाचा भाग जन्माला आल्यानंतर चालत राहीन येत राहीन. राजकारण त्याला म्हणता जो चांगल्या कामामध्ये माणसापेक्षा माजरीपेक्षा माणसं आळ आणते त्यालाच राजकारण म्हणता. मग याच्यात बी काही माजरी आळ आले असतील तर ते आता कापून टाका आणि या कामाची सुरुवात करा एवढी विनंती.